भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यानं कांदा उत्पादकाला कांदा चाळी फोडून कांद्याची कवडी मोलानं विक्री करणं भाग पडतंय। अशा ही परिस्थितीत चांगला कांदा निवडून बाजार समितीत विक्रीसाठी नेला, परंतु त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने वाहन खर्च घरातून भरावा लागतोय। त्यामुळे संगमनेर तालुक्यातल्या भोसदरी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त गावकऱ्यांना तिळगुळ वाटण्याऐवजी चक्क कांदे वाटले। कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं भोसदरी येथील नामदेव शंकर हांडे या शेतकऱ्याने 8 ते 9 महिन्यांपासून चाळीमध्ये 400 गोणी कांद्याची साठवण केली। 8-9 महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता उन्हाळी कांद्याला अत्यल्प भाव मिळाला। हांडे यांनी मागील आठवड्यात 200 गोणी कांदा बाजारात विक्रीसाठी नेला असता त्यांना 70 पैसे प्रति किलो प्रमाणे भाव मिळाला। यावेळी गोणी, गाडी भाडे, हमाली आणि तोलाईचा खर्च मिळवला असता कांद्याला 170 रुपये प्रति क्विंटल इतका खर्च आला असताना बाजारात त्या कांद्याला 70 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाल्यानं संतप्त झालेल्या हांडेंनी आपल्या कांदा चाळीत असलेला उर्वरित कांदा गावकऱ्यांना संक्रांतीच्या निमित्तानं फुकट वाटण्याचा निर्णय घेतला। गावातील ग्रामपंचायत कार्यालयातून माईकवरून याबाबत घोषणा केली। गावकऱ्यांनी त्यांच्या कांदा चाळीत येत गोण्यांमध्ये कांदा भरून नेला। यावेळी हांडे यांनी सर्वांना तिळगुळऐवजी कांदा घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छाही दिल्या। याविषयी त्यांनी अधिक सांगितलंय। काय झालं नेमकं काय आहे की कांद्याचा पीक हे आम्हाला प्रत्येक वर्षी चारतं नेहमी, आणि ह्या वर्षी काय झालं, खूप कांदा पिकवला आम्ही, 400 गुणी कांदा पिकवला, पण भावच नाही कांद्याला। आणि मागे आम्ही थोडासा भाव वाढले म्हणून 200 गुणी कांदा विकला, कसा तरी म्हणजे खर्चामध्ये भागल म्हणून असा विकला, पण ते काही जमलं नाही। आणि आता 200 गुणी शिल्लक राहिलेला कांदा मार्केटला नेला तो मार्केटला खाली 70 पैसे आणि 1 रुपया 40 पैसे अशाप्रमाणे तो कांद्याचा भाव झाला। त्याचं गाडीचं भाडं सुद्धा फिटत नाही। मग हा फुकट तिकडे नेऊन दिल्यापेक्षा गावामध्ये मी पंचायतीमध्ये गेलो आणि पंचायतीमध्ये त्यांना अलाउस करायला सांगितलं की ज्याला कोणाला पाहिजे असेल कांदा, आज संक्रांत आहे, लोक तिळगुळ वाटतात, तेव्हा मी यावर्षी म्हणजे कांदा वाटायचं ठरवलं। कांदा घ्या आणि गोड गोड बोला। तर भोसदरी गावचे सरपंच सोपान हांडेंनी याविषयी अधिक सांगितलं। एकच पावसावरती पीक निघते आणि तो शेतकऱ्यांनी कांदा पिकवला आणि 400 गुण कांदा पिकवला, 200 गुण 400 गुणी चाळीमध्ये टाकला, 200 गुण विकायला नेले तर 75 पैसे बाजारभाव भेटला। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं? त्या शेतकऱ्यांनी असा विचार केला, बाहेर फुकट कवडी मोलाने देण्यापेक्षा संक्रांतीनिमित्त लोकांना तिळगुळ म्हणून कांदा वाटप त्या शेतकऱ्यांनी केले, त्याचं आम्ही कौतुक करीत आहे। या प्रसंगी ग्रामस्थांनी कांदा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। हातात 2 पैसे येतील या आशेनं शेती कसली जात आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची पुरती निराशा होतीये। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।